आपण माणसं आहोत. अडचणीत पडल्यावर आपलं मनोबल कमी होतं. अशा कठीण काळात मनोबल टिकवणं आवश्यक आहे. हा लेख वाचून जर एखादी मुलगी तरी सावध झाली तर माझं लिहिणं सार्थक ठरेल. अनेक वेळा अशा तरुणींना समजवण्याची संधी मिळाली आहे, ज्या लव जिहादच्या चक्रात अडकल्या होत्या. त्याचवेळी त्यांच्या कुटुंबाची पार्श्वभूमीही कळली. जवळजवळ सर्व मुलींच्या गळ्यात, पायात किंवा मनगटात काळा दोरा किंवा ताईत बांधलेला होता. हा दोरा किंवा ताईत त्यांच्या आई, आजी, मावशी किंवा आत्या यांनी जवळच्या मौलवीकडून आणून दिलेला होता. वाईट नजरेपासून वाचण्यासाठी तो बांधला जात होता. पण वस्तुस्थिती अशी आहे की याच दोऱ्यामुळे त्या मुली त्या जाळ्यात अडकल्या. प्रत्यक्षात हा दोरा कमकुवत मनोबल आणि अंधश्रद्धेचं प्रतीक आहे. यावरून कळतं की त्या मुलींचं मानसिक शोषण सहज होऊ शकतं. घरात एखाद्या तरुणीला, नवविवाहित सून किंवा मुलगी, मानसिक त्रास असेल तर त्यावर उपाय म्हणून हाच काळा दोरा वापरला जातो. या निमित्ताने मौलवी घरात येतात आणि त्यानंतर घरातून पैसे व दागिने गायब होण्याची प्रकरणं सुरू होतात. त्या मुलीच्या विचित्र वर्तनामागे सय्यद किंवा पीर नसून दडपलेल्या इच्छा किंवा मानसिक आजार असतो. त्यावर उपाय काळा दोरा, झाडफूक किंवा ताईत नसून मानसोपचार तज्ज्ञ आहे. या दोऱ्यामुळे शोषणाचा मार्ग मोकळा होतो. विचार करा, जर मंत्र टाकलेल्या किंवा फुंकर मारलेल्या दोऱ्यात काही शक्ती असती तर मोठे गुन्हेगार, राजकारणी, अधिकारी आणि उद्योगपती यांच्या अंगावर शेकडो दोरे बांधलेले असते. वाईट नजर, जादूटोणा, जिन्न, भूत, सय्यद, चुडेल, पीर इत्यादी या केवळ मानसिक भ्रम आहेत. आज प्रत्येक शहरात हजारो सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. जर असे काही अस्तित्वात असते तर ते त्यात दिसले असते. तुमच्या गळ्यात किंवा हातातही ताईत, निळा, लाल किंवा काळा दोरा बांधलेला आहे का? तुम्हीही वाईट नजर, बाधा, शारीरिक आजार, पैशांची कमतरता, भूतप्रेत किंवा कोणाला वश करण्यासाठी हे घालता का? मी एका मौलवीला पाहिलं आहे जो मधुमेहासाठी गळ्यात बांधायचा दोरा देत होता. अनेक सुशिक्षित लोकही तो घेऊन येत आणि त्याने मधुमेह बरा होईल असं मानत होते. गळ्यात ताईत बांधल्याने काही फायदा होतो का? नाही, याचा कोणताही फायदा होत नाही आणि होऊ शकत नाही. फक्त मानसिक परिणाम होतो, जो ताईताशिवायही मनोबल वाढवून साधता येतो. मी अनेक वेळा मौलवी आणि पुजाऱ्यांचे ताईत उघडून पाहिले आहेत. त्यात फक्त काही रेघोट्या, अस्पष्ट शब्द आणि आकडे असतात. मी आयुष्यात अनेक वेळा भूत शोधण्यासाठी स्मशान आणि कब्रस्तानात गेलो आहे, पण मला कधी काही दिसलं नाही. ते रात्री बाहेर येतात म्हणून दिसले नाहीत असं म्हणणं मूर्खपणाचं आहे. भूतांशी संबंधित सांगितलेल्या अनेक घटनांची चौकशी केली असता त्यामागे मानसिक आजार असलेले किंवा स्वार्थी लोकच आढळले. या लेखाचा उद्देश इतकाच आहे की गळ्यात, हातात कोणताही दोरा, लॉकेट, ताईत, नजरबट्टू, अष्टधातूची अंगठी इत्यादी घालणं ही मानसिक आणि बौद्धिक अज्ञानाची लक्षणे आहेत. यांचा काहीही उपयोग नाही. आजच हे काढून टाका. आपल्या आर्थिक क्षमतेनुसार फक्त सोने-चांदीचे दागिने वापरा, मात्र लहान मुलांना तेही घालू नका. हे ताईत, अष्टधातूच्या अंगठ्या इत्यादी मानसिक कमकुवतपणाची चिन्हे आहेत. त्यांना दूर करा आणि कोणालाही ते घालण्याचा सल्ला देऊ नका.